तुमच्या व्यवसायाची व्हिडिओ जाहिरात हवे? आम्ही करू. खास ऑफर्स. तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा. 9881 22 82 47. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. मिरजेचं राजकारण भरकटतंय की नव्या दिशेने वळतंय? वनखंडेंची संयमाची वाट तर समित कदमांचा गतिशील डाव. मिरज विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचाली आता निर्णायक टप्प्याकडे वळताना दिसत आहेत. एकीकडे मोहन वनखंडे हे संयम राखून चालत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या एकीकडे दिलदार दोस्त असलेले निकटवर्तीय समित कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद महानगरपालिकेआधीच अनेकांचे प्रवेश घेत दमदार एंट्री केली आहे. समित कदम यांनी बेडग, आरग सारख्या गावामध्ये भाजपच्या गटात सत्ता असलेल्या व स्थानिक प्रभाव असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही जनस्वराज्य शक्ती पक्षात खेचलं आहे. या छोट्या छोट्या पण ठोस हालचालीमुळे स्थानिक पातळीवर भाजपलाच तर आव्हान निर्माण होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित राहत आहे. मात्र या सर्व हालचालीनंतर एक प्रश्न अजूनही कार्यकर्ते व काही नेत्यांच्या मनात घोंगावत आहे. तो म्हणजे उमेदवारीच्या ऐनवेळी हे सगळं भाजपकडेच वळणार का? विधानसभेच्या निवडणुकीवेळी नेमकी हीच घडामोड पाहिली होती. अनेकांनी पक्ष बदलले, हात मिळवणी केली, आश्वासनं दिली, पण उमेदवारी मिळाल्यावर काहींनी परत पूर्वपद घेतलं. याच धर्तीवर अनेक जण अजूनही वेटिंग मोडमध्ये आहेत. पक्षप्रवेश करणं एक वेगळा भाग आणि तिकीट मिळवणं हा वेगळाच खेळ. वनखंडे सरांचा संयमी पवित्रा यासाठी चर्चेत आहे. काँग्रेसकडून हात मिळवला होता, तो हात पक्षाने उमेदवारीसोबत ठेवला नाही. आता मात्र त्यांच्या पोस्टमधून काँग्रेसच गायब झाल्याचं अनेकांनी पाहिलं. भाजपच्या गोटाकडे नजर आणि सांगली जिल्ह्यातील विद्यमान राजकीय हिशोब लक्षात घेता वनखंडे भाजपमध्ये परततात का, यावर मोठा फोकस आहे. दुसरीकडे समित कदम यांनी जनस्वराज्य शक्तीच्या माध्यमातून स्वतःची बाजू नेटकी मांडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्वतःचा प्रभाव टाकण्याची निश्चित तयारी सुरू झाली आहे. मात्र अद्याप ग्रामीण भागामध्ये समित कदम यांचा दमदार दौरा न झाल्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचण्यास समित कदम यांनाही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. राजकीय वर्तुळात एक मत ठाम आहे की या सगळ्या हालचाली केवळ काही काळापुरत्या नाहीत. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिरज मतदारसंघ पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरणार हे नक्की. एकंदरीत निवडणुकीनंतर मिरजेचं गणित बदलू लागलं आहे. नुकतीच गोळाबेरीज नव्हे तर वजाबाकी आणि गुणाकार सुरू आहे. पुढील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचं अंतिम उत्तर मिळेल.